नमस्कार, झुलूस ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहे फणसाचे गरे तळायचे, त्यासाठी फणस आणायला. तर आपले नेहमीप्रमाणे आहेत आपले शुभम शेठ, नानू शेठ, पार शेठ आणि जीवन शेठ. नानू शेठ आता वरती चढणार आहेत फणस काढायला. जवळजवळ 2 तरी फणस काढायचे आहेत गरे तळण्यासाठी. त्यासाठीच आम्ही चाललो आहे. एक भारतीयांचं घर आहे, तिथे बाजूला एक फणस आहे, त्याच्यावरचे फणस काढायला. तर चला तर मग फणस काढायला. हा बघा आमचा घरवंदा आंबा आहे. बघा केवढा मोठा, 1 नंबर लागतो हा. रायवळ आंबा आहे. आता बऱ्यापैकी धरत नाही, तरी पहिला भरपूर धरायचा. पण हापूस आंब्यालाही लाजवेल असा आमचा घरवंदा आंबा आहे. नानू याच्यावर चढशील का रे? नानू आहे हे नानू, या झाडावर चढशील, आंब्यावर, घरवंदावर चढशील काय? पीक आहे हा बघा, एक भेटलेला आहे आंबा मस्तपैकी. खाऊन बघायचं काय, घरवंदाचा आंबा म्हटला विशेष खळवस भाई. भेटला का रे? आहे अजून? अरे आता ही पोरं येऊन गेली ना, त्यांना हा मामा बसलाय. हे बघा जास्त जमलेलं कुठे आहे रे? तर दिसत नाही मला पण वरती. हे बघा माकडं पडले, त्यामुळे पिके आंबे पडतात खाली. मारायचं अरे तिकडे नाही मारायचं आहे. वरती पिकलेत रे देव. इथं पहिलं घर होतं म्हणून याला घरवंद बोलतात आंबा. हे बघा हा दिसतोय चौथऱ्याचा, त्याच्यामध्ये हे घरवंद एवढा आंबा झाड. किती वर्ष आधी घर असेल विचार करा. हे पडला 2 पडले. पिके आहेत ना रे? नाही ना, हा पिक आहे. पाळला वाटतं हा. किती बेटा चांगला आहे गावाला. हिरवा कशा पाडताय? त्याला नंतर येऊन पाडू आपण, पहिला फणस काढूया. हा तू आहे ना, तू घेऊन ये ना. खाऊ दे चला. चल नानू जा. हा ठेव. माझ्या एक हातात काम हे आहे. कोणाला पण जीवन आंबे काढले का रे कलमाचे? हे काय हो, लांब आहे अजून. घल होता ना. तू नसशील तेव्हा, मला वाटत तू नसशील तेव्हा. बुधवारी पर्यंत आहे मी. मग झालं पिकून पडायला लागले ते. बरं जवळच धरलेत फणस. तयार आहेत काय रे? ना कवळेत पण खाली लागले, हाताने नाही. इथे 2 आहेत, इथे 2 आहेत, इथे 2 आहेत. अजून काय तयार झाले नाही. काय बनवतात ना कुठले?
हा ती पानं भजीची पानं ती. हा तेजू आलो. हा बा अजून एक फणस आहे. हा पण भरपूर. हा कोणाचा आहे रे? वरती तर बघ मन जाशील ना हा पण भरपूर फणस झालेला आहे. जीवन जाईल हे बघा. पाहिजे तर काढू लगेच काढू इथला एक काढूया त्याच्यावर एक काढू. नानू चढतो वरती. नाही विचारून काढायला लागेल नको. विचलू कशा तो या एकच ना दोन्ही पण एकच फणस. हा का? हा? कोण बोलला? मग कोण होता काकू? आमचाच काकू तुला आमचं तात्यांचा. चढ वर चढ. हा? राहू दे तो आपण तिथलाच काढू. चला आम्हाच नाही विचारता. राहू दे. चला आपण तिथलाच काढूया. माझा आम्हाच नाही विचारता काढतो. हे चल नंतर काढू त्याची. हो आमची बारी माहिती बाहेरची इकडची किचन रूम मधली तिथं नाही चिमणी आली होती तिकडे ऐकली आणि मी एक बारी एक साईड उघडी होती आणि ती आणि तिथं असे तिकडे खालीकडे जग आहे तो येऊन ठोकतो. हे बघा हे फणस भरपूर झालेला हा सुद्धा. कालीपट्टी असा तिथं धरला बघितला पकडला दाखवला लगेच म्हणजे मी असं आलो बघ पुढे ते बघ लगेच आली पकडला फणस पिकलाय का बघूया काय परत. कुठं आपले नानू शेठ चढतात झाडावरती. चल चल सुरी घेऊन छोटी. हा कुठला काढायचा ते बघू. चांगले हे तयारवाले काढ. बोललोय ना नानू वरती सिंगल अपलोड आहे रे. नानू काढत बी होतं वाटते असं. तू फक्त खाली उतरवून दे मग उतरव. हा जीवन 4 8 असं काय नाही. 4 8 5 9 अरे हाय त्याला खाली टाकत जा 8च्या खालचा 9च्या खालचा नाही 4च्या खालचा 5च्या खालचा 7च्या खालचा. तूच जीवन त्याला काढला ना की तू हातात पकड खाली उतरवू शकतो. दोघांनी मिळून का खाली दोन वाजता वर करताना नानू चढला. कुठला काढते नानू? हे बघ ह्या फाटीच होते ना इकडे. मला गिल्लम दाखवला शिकवली मला इच्छा पूर्ण करायची. कुठला नानू कुठला काढायला जाते समजू दे ती. तिथे एक पण फणस नाही. अच्छा हा कुठे दाखव. थांब थांब 1 मिनिट. मोठा आहे. जीवनचे इथे पण आहेत. 2च काढायचे ना आपल्याला. ए दादा तुला नाही हा जून आहे. कॅच पकडतोय आपण. जून आहे. थांब जीवन तू आधी नाही वाढू. हा काढ नानू बघूया. काढ पण उडाला तर आपली दांडी उघडून करू. नानू 1 मिनिट. जीवन उभा राहा बघूया. कुठं हा बघा फणस भरपूर झालेले आहेत आपले. हा वाला हा पुढचा पण जून आहे. हा काढ बघूया. कडक चांगला आहे. चांगला आहे जून आहे. नानू कुठं नानू इकडचंच गाडी एक हे आता याच्यात ना. त्या तिकडचं खालच्या साईडने ना जीवन. ए थांबे माझं
हे बघ 4 आहे तिथं तयार झाले हा जीवन. त्यातला एक हा तो पण तयार आहे. बरोबर आहे. काढ सावकाश. हे पायावर येईल. हाय मोठा ठेवलाय. दोन पाण्याला ना तू आहे काकू तो बांधून पाडणार की तू कसा बांधशील तिथे आता पिकोंड पिकल तो. हे बघ, हे दोन आहेत मोठे ते दोन. हे हाय ते 3-4 आहेत. राहू दे ते. हा एक आणि तो एक आणि आपण एक. पप्पू मम्मीची तयारी करून दिला नाही. नानू जाऊ दे तिकडे वरती नको. पाऊस लागलाय. दाखव फणस दाखव. आपण काय सांगू शकत नाही. ए नानू उतरा. येते ना बस झाले नंतर काढा. आम्हा भाजी आहे ना पण दोन इतरला म्हणून तर पाडला मी. हो तयारी आहे ना मम्मीची पण. तुला पण तयार आहे बघ. भाजी बिजी आम्हा नको आहे काय. ती भाजी आम्हा पाडून करायचं काय तर दोन तलाव काढलं. छोटा फणस रे नानू. सगळे तयार आहेत. जीवन चढता पण झाडावर. मग जीवन एक्सपर्ट आहे मग. होय घेऊन ये फणस. हे दोन पण जुने. हे दोन वाले वेगळा फणस आहे ना. त्याला तो जुन असते बघ. चालेल फुटू दे चालेल. दगडावर पडला तिकडचा आहे ना तिकडचा आहे ना दगडावर पडला असं इकडून इकडून फिरला आहे. तो दुसरा हा. तयार आहेत पण ते झाले तयार झाले. तो वाला घेऊन ये वरती. यार बघूया. तो तिकडचा ठेव इथे. झाला आता भाजी पण झाली. या पण तिकडे ठेव. तोंड करून ठेव. जी की होऊन जाते. बस झालं 2. बस झालं ताई 2. हे बघा एक आईने फोडला ऑलरेडी आणि हा दुसरा आई आता फोडते कुऱ्हाडीच्या मदतीने. हे बघा. हा चालेल फोड. बघा आता ह्याच्यातून ते जरा चीक येतो त्यामुळे थोडा तसाच ठेवायला लागतो. त्याला वाईटवर चीक येतो त्यासाठी थोडा वेळ ठेवायचा. नंतर मग फोडायचं वगैरे तिथे गरे काढायचे. असं ठेवले की चीक बाहेर पडतो तिकडे खालच्या साईड. दोन्ही ठेव. काय बाकी काढला. हे बघा आता ते मगाशी फोडले होते ना त्याचे आता आई आमची गरे काढते सर्वांची. असं हे थोडे धागेसारखे असतात झारखंड बोलतात. त्या त्याचे गरे काढायचे पहिले आधी. नंतर मग ते त्याचे गराचे मग असे उभ्या कापा करायचे अशा सुरीच्या मदतीने एक करायचे आणि ते तळायचे असतात. हे बघा आधी पहिले ते गरे वगैरे काढून घेऊ. आई आता सोलते ते सर्व.
असं पहिलं गाळा लागतं वरती साल, त्यानंतर मग गरे आपोआप निघतात, व्यवस्थित निघतात असं. आता यावेळी दोन फणसाचे करणार आहेत पूर्ण. किती होतात बघू आता फ्राय, पण छान लागतात. ताई पण आमच्या मदत करते आईला जरा. हे वरचं काढल्याशिवाय ते करे निघत नाहीत बरोबर असं. ताई पण आता मदत करते जरा आईला गरे काढायला वगैरे. हे बघा असं. तू घरे काढता ये. हां आई सोडून देते, तू घरे काढा. असं सिंगल घरे काढायचे. त्यानंतर मग त्याची मधली अटल काढून जे बाहेरचे साल असतं त्याला व्यवस्थित उभ्या असं कट करायचं. दाखवतो किती होतात बघू. तसा फणस थोडा छोटाच होता, जास्त बरे नसतात त्याच्यात, पण ठीक आहे. 2 फणसाचे बस होते. काय ठेवायचे तरी आई नानू आला बघ. बघा असं फणसांच्या घराचं छोटे छोटे असे स्टिक तयार करून घ्यायचे फ्रेंच फ्राईज सारखे, आणि थोडे थोडे याला मीठ लावून नंतर डायरेक्ट तळून टाकायचं. थोडे फ्रेंच फ्राईज सारखेच स्टिक करायचे. हे थोडेसे झालेत, अजून एवढे बाकी आहेत घरी. हे बघा कापून झाले आहेत आपले ते बऱ्यापैकी, आणि चुलीवरती मस्त तेलामध्ये गरम गरम फ्राय करायचं. हे बघा हे फ्राय होत आहेत, आणि हे आपले झालेले आहेत. हे बघा पूर्ण तळून. आणि हे मीठ तेव्हाच लावायचं जेव्हा आपण टाकू, तेव्हाच मीठ लावायचं त्याला, कंप्लीट करायचं. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.